म्हणजे चाललं काय बीडमध्ये? तर आमचं एकच म्हणणं आहे, हे जे आता मध्ये आहे ना, यांना सोडू नका, यांना फासावर लटकवा. आणि 302 मध्ये ना धनंजय मुंडेला पण घ्या पहिले, याला पण सोडू नका. सगळ्यात मोठा गुंडा जर असेल तर धनंजय मुंडे, आणि त्याच्याबरोबर तो वाल्मिक कराड आणि इतर ते बाकीचे, यांना सगळ्यांना फासावर लटकवा, ठेवू नका. हे असे मंत्री आमदार हे काही कामाचे नाही. एवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आम्ही कोपरगाव शहरामध्ये आत्मक्लेश आंदोलन, कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी चौकात महात्मा गांधी यांच्या स्मारकाखाली आम्ही आज सकाळी 9 वाजेपासून आत्मक्लेश आंदोलनाला सुरुवात केली. आम्ही आंदोलनकर्ते अनिल भाऊ गायकवाड, विनय भाऊ भगत, मी भरत मोरे आणि सर्व कोपरगाव शहरातील सर्व धर्मीय, सर्व पक्षीय, सर्व कार्यकर्त्यांनी सर्वांनी या ठिकाणी आम्हाला सकाळी 9 वाजेपासून या आत्मक्लेश आंदोलनासाठी भेट दिली. 9 डिसेंबर 2024 या दिवशी मस्साजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची अतिशय क्रूरपणे निगृण अशी हत्या झाली. ही सगळ्या महाराष्ट्राला, सगळ्या देशाला सर्वश्रुत आहे. कशा पद्धतीने झाली, किती हाल केलेत, हे टीव्हीच्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडिओ 4 मार्चला सगळीकडे व्हायरल झाले. त्या दिवशी सगळ्या महाराष्ट्रात एक संतापाची लाट उसळली. अनेक ठिकाणी आंदोलनं झालीत, अनेक ठिकाणी मोर्चे झालेत. न्याय मागण्यासाठी सगळे समाजाचे लोक रस्त्यावर आलेत सरकारच्या विरोधात. कारण सरकारमधील एक मंत्री, त्याचे कार्यकर्ते, त्याच्या हाताखालच्या सगळ्या माणसांनी हा सगळा प्रकार बीड असेल, गेवराई असेल, मस्साजोग या ठिकाणी त्यांची पूर्वीपासून चालत आलेली दादागिरी UP बिहारला सुद्धा मागं टाकल अशा पद्धतीची दादागिरी. असं समजतं बीड आणि गेवराईमध्ये 326, 324 सारखे गुन्हे, किरकोळ गुन्हे दाखल होत नाही, ते किरकोळ गुन्हे मानतात. मर्डर आणि रेप अशाच गुन्ह्यांची नोंद त्या ठिकाणी केली जाते. अशा या दादागिरीत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आपल्याकडे गृहमंत्रीपद आहे. 3 महिन्यापासून कृष्ण आंधळे सारखा या प्रकरणातील मुख्य आरोपी तो सापडत नाही. कदाचित त्याची राजकीय हत्या झालेली आहे असा आमचा आरोप आहे. तो मुख्य आरोपी यातला सापडत नाही. कदाचित तो सापडल्यानंतर सगळंच कथानक, सगळीच घडलेली घटना ही अजून सत्य परिस्थितीत महाराष्ट्राच्या समोर येईल. अक्षरशः भारतांनी या आरोपींनी छोटासा तो पवनचक्कीचा प्रकल्प त्या ठिकाणी खंडणी मागण्यासाठी गेले. तिथल्या एका दलित समाजाच्या वॉचमनला, सुदर्शन घुले असतील त्याचे सगळे साथीदार, अमानुषपणे त्यांना मारहाण केली. मग मस्साजोगचे सरपंच 3 टन पासून ते सरपंच आहेत. साहजिक आहेत, गावातला तरुण जर कुठं काम करत असेल तो आपल्या सरपंचाला फोनच करील, लोकप्रतिनिधीला फोन करतो. त्यांनी संतोष अण्णा देशमुख यांना बोलून घेतलं. बोलून घेतल्यानंतर त्या ठिकाणी अरे रावीची भाषा झाली, बाचाबाची झाली. संतोष अण्णा देशमुखांनी ते भांडण सोडवलं, पण त्याचा राग मनात आला. सुदर्शन घुलेंचा त्या दिवशी वाढदिवस होता. तो राग येऊन त्यांनी ते संतोष अण्णा देशमुखांच्या कानामागं मारली. तिथं विरोध म्हणून संतोष अण्णांनी पण मारली. पण याचा सगळा राग डोक्यात ठेवून गेल्या काही तासामध्येच संतोष अण्णा देशमुख, त्यांचे आत्या भाऊ शिवराज देशमुख हे 2 जण केजवरून मस्साजोगकडे जात असताना मांजरसुंबा या ठिकाणी या टोल नाक्यावर त्या ठिकाणी 2 ते 3 स्कॉर्पिओ आडवे आल्यात. चित्रपटाला लाजवेल असा सीन त्या ठिकाणी घडला. त्या ठिकाणून सगळे गुंड 7-8 जण बाहेर उतरले. संतोष अण्णा देशमुखांना बाहेर घेतलं. त्यांना गॅस पाईप, काठी, गज, साखळी, कोयते या सगळ्या हत्यारांनी त्यांना मारलं. कदाचित त्या ठिकाणी त्यांना मारून टाकायचा बेत होता. त्यानंतर गाडीत घातलं, घेऊन गेले. त्यानंतर शिवराज देशमुख आणि संतोष अण्णा देशमुखांचे लहान भाऊ धनंजय देशमुख 2 जण केजच्या पोलीस स्टेशनला गेले. तिथे सुद्धा दिरंगाई झाली. 40 मिनिटं त्यांना बसून ठेवलं. 40 मिनिटांनी ठाणे अंमलदार येतो, 2-3 तासांनी PI येतात आणि 3 तासांनी तर बातमी येते संतोष अण्णा देशमुख यांचा खून झाला. 3 तासानंतर खून होतो आणि 3 तास पोलीस स्टेशनला फिर्यादीनं बसवलं जातं. आधीच त्या वॉचमनची फिर्याद घेतली असती तर गुन्हा घडला नसतं, किंवा यांची फिर्याद लवकर घेतली असती तर तात्काळ तिथं पोहोचून संतोष अण्णांचा खून झाला नसतं. आणि खून होताना सुरेश धस यांनी विधान भवनात सांगितलं. 17 मिनिटाचं त्यांनी त्या ठिकाणी संभाषण केलं. ऐकताना अक्षरशः अंगावर काटे येतात. मी तर म्हणतो ज्यांच्या अंगावर काटा आला नसेल, हा अत्याचार ज्यांना हा अत्याचार समजत नसेल आणि ज्यांना संतोष देशमुख यांची हत्या पाहून ज्यांचं रक्त खवळलं नसेल, पित्त खवळलं नसेल, कदाचित मी विनंती करतो त्यांचा DNA चेक करावा. कदाचित ते माणसात आहेत का? इतकी अमानुषपणे त्यांची हत्या करण्यात आली. हत्या करत असताना संतोष अण्णा पाणी मागत होते, मला पाणी द्या.
पण त्यांना पाणी सुद्धा दिलं नाही. त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या अंगावर त्यांनी लघवी केली. मनुष्य जातीला काळीमा फासणारा हा प्रकार घडला. त्याच्यानंतर माझ्या मुलीसाठी किमान मला जिवंत ठेवा. माझे हातपाय तोडले तरी चालतील, पण मला जिवंत ठेवा माझ्या मुलीसाठी आणि माझ्या मुलासाठी. ते एकदम शब्द सुद्धा आता वाटत येत नाहीये. अशा प्रकारे अमानुषपणे संतोष अण्णांची हत्या झाली. त्यासाठी या धनंजय मुंडेंना आरोपी केलं पाहिजे. जे आरोपी फरार आहेत त्यांना पकडून, आणि जे आरोपी आता ताब्यात आहेत, वाल्मिक कराड सारखा तो हरामखोर, त्यांनी किती खून केलेत, किती बळी घेतलेत, किती तरुण मुलींना उचलून त्यांच्यावर अत्याचार केलेत आणि त्यांना जिवंत पुरल्या गेलं, हे सगळं बाहेर आलं पाहिजे. त्यासाठी यांना फास्ट ट्रॅक चालून यांच्याकडून सगळा सुगावा घेऊन यांना त्वरित फाशी दिली पाहिजे. आणि विनंती, आमचा आत्मक्लेश आंदोलनाचा हेतूच आहे धनंजय मुंडेंना आरोपी करावं. आरोपी केल्यानंतर त्यांची आमदारकी जाईल आणि त्यांना कधीही त्यांना उमेदवारी पक्षाने देऊ नये. कारण असे आरामखोर लोक जे जातीयवाद करून एक समाज नष्ट करण्याच्या मागे जर असतील, त्यांचा कुळ संपवण्याच्या मागे जर असतील, तर अशा प्रवृत्तीच्या, अशा राक्षस वृत्तीच्या माणसांना या समाजात, या धर्तीवर राहण्याचा अधिकार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. आज सर्वधर्मीय सर्वपक्षीय कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने सकल मराठा समाजातर्फे सर्वजण आम्ही इथं आत्मक्लेश आंदोलनासाठी बसलेलो आहे. मान्य कैलासवासी संतोष अण्णा देशमुख हे भाजपचे होते, भाजपचे बूथ प्रमुख होते. जर संतोष अण्णा देशमुख यांना जर खरंच जर सरकारला न्याय द्यायचा असेल तर माझे मुख्यमंत्री फडणवीस यांना